आता आपल्याला आज का नाही गावरान भाजी करायची आहे. गावरान पद्धतीची हरभऱ्याची भाजी करून दाखवते तुम्हाला मी. भाजी त्याला आम्ही काय म्हणते गरगटी भाजी. म्हणून आपण शेतात खाली चालले मिरच्या, टमाटे आणि लसण आणायचे आपल्याला. आता मी काय करते माहिती आहे का, हो का, मिरच्या घेते बरं का भाजीला. आपल्याला आज आपल्याला गावरान भाजी करायची आहे. हरभऱ्याची भाजी गरगटी करायची आहे. शेतातच आपल्या मिरची आहे, मिरची तोडायचं. टमाटर शेतात आहे, लसण शेतात आहे. तुम्हाला मी दाखवते लसण मिरची कसं मी घेते दाखवते तुम्हाला. तो काही टमाटे शेतात असतात बरं का, ताजं ताजं सगळं माळवा भाजीला ताजं ताजं शेतातच. हो का, हो का. ही तुले मिरची टमाटर. आता लसण आणायला जाऊ आपण. हो का, हे लसण. हो का, लसणाचा गड्डा तर किती मोठा झाला बघा. हो का, लसण बरंच लावलं. हो का, आम्ही एवढा लसण लावलंय. आणि आम्ही शेतातलाच लसण घेऊन खात्यात आलाय ना काढायला लसण, तेच घेऊन खाते मी. बस झाला एवढा लसण. कोथिंबर पण घेते थोडी. कोथिंबर घेतलं, लसूण घेतले, टमाटर घेतले आणि आता हे ही भाजी आहे बरं का, भाजी आहे. आता ह्या भाजीला असं करून चोळून घ्यायचं आपण. हे कसं आज आपण गावरान पद्धतीची हरभऱ्याची ही गरगटी भाजी करून दाखवते तुम्हाला कशी करायची आणि कशी नाही. हे बघा तेल घालून घेते. आता मायला काय शिकवला? थोडे मध्ये जिरे टाकून घ्यायचं. सांग तर आता मायला काय शिकवलं? आता हे काही मोहरी टाकून घ्यायचं. बाबा मोहरी टाकून घ्यायचं. आता जिरे मोहरी तापली का नाही, हे टमाटर टाकून घ्यायचं आपण. थोडं मीठ टाकून घ्यायचं मध्ये आपण. थोडं मीठ टाकायचं. मीठ कशासाठी टाकायचं, टमाटर थोडं मऊ होते. आता टमाटर मऊ झालेला आहे आणि मी मिरची टाकून घेते. हो का, मिरची टाकते मी. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. आता पाण्याला उकळी मारलं का नाही, मग उकळी मारून मी तुम्हाला भाजी लावली की ती मी हातावर भाजी मऊ द्यायची. भाजी नंतर घालायची. आता त्याला फक्त उकळी मारू द्यायचा. आता काढून घेते. मध्ये शेंगदाणे टाकायचं. शेंगदाणे कूट टाकलं का म्हणजे भाजीला छान लागते. थोडं आई बस झाले केवढे बस झाले. तर बघा पाण्याला उकळी मारलं. बघा पाण्याला उकळी मारलंय. आता आपण काय करू, ह्याच्यामध्ये हो का ही भाजी टाकून घेऊ. आता ही ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीचं पीठ, ही शेंगदाण्याचं कूट आणि ही चोळलेली हातावर भाजी, ही तिन्ही मिक्स करायचं. आणि मिक्स करून आपण हलवून घेऊया. म्हणजे भाजी आळसाठी छान लागते भाजी. आपण हे कसं करून घेऊया. आणि हलवायचं काय बघा तुम्ही, गावरान तुराटी. ह्या तुराटीचं म्हणून मी हे कसं हलवायसाठी केलंय. अजिबात हे गुटी होणार नाही. पळीनं हालीनं पळी घेतलंय जवळ, पण पळीनं नाही जमणार. हे गावरान तुराटी घेतलंय मी. का
आता हे काही आपण हरभऱ्याची भाजी सगळं गरगट हे केलेली वाटून घेतलेली मध्ये टाकलं. आणि तुम्ही म्हणसाल भाजी हिरवी कसं काय दिसलेली आहे, ह्याच्यामध्ये हळद टाकत नाही, तर हळद जमत नाही, त्याच्यामध्ये फक्त हिरवी हरभऱ्याची भाजी हिरवी दिसणार तुम्हाला. हो का बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये काही एकही गुटी झाली नाही. हो का मी आता हे केलते ना गावराना तुराटीचं, शेणं हलवलंय, शेणं गुटी एक सुद्धा होणार नाही. आता आपण का करू, ह्याला धुवून ठेवूया आणि पळीनं हलवून घेऊया. हे का असं हलवायचं आधी, एक बी गुटी नाही हिंग. बघ आता भाजी झाली, शिजून झाली. आता जेवायचं, आता जेवूया आपण. झाल्या का भाकरी आण? बघ आता झाले आणले आता. आता आमच्या सुनेनं बघा गावरान भाकरी कसं टोपलं भरून भाकरी केली आहे. बघा आता जेवण घेत आहोत. कडक मला द्या. कडक तुम्हाला पाहिजे का? होय, ते बघ, ते दादाला भाकर कडक लागते म्हणजे जरा. भाजी एकदम छान झाली. आता बघू आपण खाऊया कशी झाली. छान झाली. मीठ पाहिजे का पुन्हा? गरगट एक नंबर झाले बघ. झाले चांगलं. बेस्ट झाले गरगट. छान झाली भाजी. आणि माझ्या भाकरी कशा झाल्या तू कोणच काही सांगितलं. नंबर एक तुझ्या भाकरी. चुलीवरल्या भाकरी. चुलीवरल्या गावरान भाकरी पण छान झाली. आता आणि गरगटी भाजी संग खायला लई मजा येते. बसू दे, बसू पप्पा. इथं का बरं आलास तरी तू? इथं ऐकत दारात नाही. कशी बसेल? तू आधी ना मध्ये आज का बसलाच रे, बुजवणं बसल्याने, दुधातलं बुजवणं बसलं बाबा हे ना. वेगळी मी चारते तुला. तूच तुला जेवणार आहेस. छान आहे, छान आहे. टमाट्याची हिरवी. भाकर मस्त आहे. मला नको. गावरान भाजी आणि भाकर इतकी छान लागते जेवायला, असं झाडाखाली बसून लई छान लागते. गॅस पेक्षा चुलीवरलं जेवण चांगलं लागतं. चुलीवरला हा, गॅसवरलं जेवण तू सकाळी जर केला अजून संध्याकाळी खा, अजिबात खावडणार, अजिबात खावडणार. पण चितीच्या लोकांना आता नईला जाती खावंच लागते. मी चारते माझ्या जवळची. तुला माझ्या जवळची.